हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. माझं नाव आहे शीतल आणि माझ्या चॅनलचं नाव आहे शीतल शेडगे साळुंखे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि हा तुम्ही आजचा व्हिडिओ जो बघताय तो आहे सत्यनारायणाच्या पूजेचा, म्हणजेच वास्तुशांतीचा आणि होमचा. आणि हे आमच्या घराच्या बाहेरील मी काढलेली रांगोळी. त्या दिवशीसाठी मी सकाळी रांगोळी काढली होती. आणि तुम्ही इथे बघू शकता, मी दारात छान तुळस लावली होती आणि तिथे दिवा पण लावला होता आणि पॅसेजमध्ये रांगोळी काढली होती. आणि घर एकदम एंट्रीला खूप छान मी डेकोरेट केलं होतं. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता गुरुजी आले आहेत आणि त्यांनी केलेलं आहे पूजा मांडण्यासाठी ते दिशा शोधत आहेत. म्हणजे योग्य दिशा कोणती राहील, कुठे पूजा मांडायची ते चेक करत आहेत. आणि दुसरे जे इथे गुरुजी आहेत त्यांनी त्यांचं एक साहित्य बाहेर काढलेलं आहे देवाचं जे मांडायचं आहे ते. आणि आता हळूहळू पूजेची तयारी आम्ही करणार आहोत. आणि तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये संपूर्ण बघायला मिळेल की वास्तुशांतीची जी पूजा असते ती का करायची असते आणि त्याच्यामागचं नेमकं कारण काय, त्याच्यामुळे आपल्याला काय फायदा होतो, हे सगळं गुरुजींनी छान प्रकारे पुढच्या व्हिडिओमध्ये शेवटला सांगितलं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे मला माहिती आहे, पण व्हिडिओ खूप माहिती देणारा व्हिडिओ आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि इथे गुरुजींनी एक 4 ते 5 असे मंडल मांडलेले आहेत आणि प्रत्येकावरती वेगवेगळ्या देवांची हे आहेत, म्हणजे पूजेची तयारी ते करत आहेत, पूजा मांडत आहेत. आणि मला मी इथे त्यांना जे नवग्रह असतात आपले, ते नवग्रह मी इथे त्यांना क्लीन करून दिलेत. आणि त्यांनी मला स्पेशली मेन्शन केले, युजली नवग्रह जे असतात ते सुपारीने वगैरे मांडतात, पण इथे गुरुजी जे आहे त्यांनी नवग्रह त्यांच्याकडे मूर्त्या आहेत आणि त्या मूर्त्या त्यांनी मला क्लीन करून द्यायला सांगितलं. मी त्यांना क्लीन करून दिल्यात आणि त्याही हळद आणि लिंबू ह्या 2 गोष्टींनी त्या क्लीन करायला सांगितल्या होत्या. आणि तुम्ही इथे बघू शकता 5 मंडल मांडलेले आहेत त्यांनी. आणि त्यांनी त्यांची पूजा स्टार्ट करतात, म्हणजे पूजेची तयारी जी आहे ती सुरू करतात. आणि इथे त्यांनी फर्स्ट जे हे केलेलं आहे, इकडे शंकराचं आहे, हे बाजूला नवग्रहाचं आहे, त्याच्या बाजूला वास्तुदेवतेचं आहे, त्याच्या शेजारी कुलस्वामिनीचं येईल आणि जे दुसरे गुरुजी जे करतात ते गणपतीचं करतात. असे हे 5 ठिकाणी ते करणार आहेत. आणि पुढे आपल्याला ते सविस्तर सांगणार आहेत की कुठली पूजा कशासाठी. आणि इथे मी सगळे दिवे, कणकेचे दिवे वगैरे त्यांनी मला करून ठेवायला सांगितले होते, सो मी ते बनवून ठेवले होते कणकेचे दिवे. पुरणपोळीचा स्वयंपाक होता गोडाचा नैवेद्य म्हणून. आणि घरगुती वास्तुशांतीची पूजा मी केली होती, म्हणजे आम्ही घरातल्या घरातच केली होती, कोणालाच बोलवलं नव्हतं. तर तुम्ही ते बघू शकता पुढे की आम्ही कशा प्रकारे ती पूजा मांडली आहे, गुरुजींनी कशा प्रकारे ती पूजा केलेली आहे. आणि आम्ही सुद्धा फर्स्ट टाइम ह्या सगळं एक्सपिरियन्स घेत होतो. तर म्हटलं हा व्हिडिओ मी ॲज इट इज शेवटपर्यंत असंच ठेवणार आहे, जसं गुरुजी जे सांगतात जे करतात ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये संपूर्ण बघायला मिळेलच. आणि तुम्ही फ्रेंड्स इथे बघत आहात कुलस्वामिनी आणि कुलस्वामी यांची मूर्ती आहे. आणि जे छोटे 2 स्क्वेअरमध्ये आहेत ते सोन्याच्या धातूचे जे वास्तुदेवता आहेत त्यांची इथे पूजा करणार आहोत. आणि मी आमचे कुलस्वामी आणि कुलस्वामिनीचे म्हणजे ज्योतिबा देव आणि महालक्ष्मी यांचे इथे पूजा करत आहेत. आणि नवीन मूर्ती असल्यामुळे त्यांची सुद्धा इथे गुरुजींनी पूजा छान प्रकारे आमच्याकडून करून घेतली. खूप छान वाटलं ही पूजा करताना. देश कालो स्मृत्वा अस्या प्रतिमाया अंग प्रत्यंग संधी समुत्पन्न वास्या अग्नि खुद्दाला अग्नि टंक अग्न्य तप निरासार्थ अग्नितारण करिष्ये सोडून द्या. बरोबर, एक पोळी पाणी 4 प्रतिमेंवर वाहत. महिम्नं पारंते परमविदुषु यते सुधीर ब्रह्मादीनाः तदवत्स्या गिरातवाच सरसमति परिणामवधि गुणनममापेक्षे स्तोत्र हरि निरपवाद परिकरातीत बंधन तवच महिमा वागमन सर्वतुजारुत्याचिकितमधि पुष्टियाभयामि स्थापयामि. ओम श्री आत्मन कुल देवताय श्री महालक्ष्मी कुलदेवताभयामि स्थापयामि. ओम श्री ब्राह्मे नमः ब्राह्मे अभयामि स्थापयामि. ओम श्री माहेश्वरी नमः माहेश्वरी अभयामि स्थापयामि. ओम श्री कौमारी नमः कौमारी अभयामि स्थापयामि. ओम श्री वैष्णवे नमः वैष्णवे
नमः इंद्राण्ये आभ्यामी स्थापयामी ओम श्री चामुंडाय नमः श्री चामुंडा आभ्यामी स्थापयामी ओम श्री गणपते नमः गणपते आभ्यामी स्थापयामी ओम श्री दुर्गाय नमः दुर्गा आभ्यामी स्थापयामी ओम श्री क्षेत्रपालाय नमः क्षेत्रपाल आभ्यामी स्थापयामी ओम श्री वास्तुपते नमः वास्तुपते आभ्यामी स्थापयामी आकाश दूर गेला ब्रह्माबाई शंकर गुरु केला आकाश दूर गेला ब्रह्माबाई शंकर गुरु केला छंद तुझा रुद्रा 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 रुद्राय नमः रुद्रा 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 रुद्राय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः. नूतन वास्तू घेतल्यानंतर लौकिक अर्थाने गृहप्रवेश तुमचा झाला, पण कधी कधी वास्तुशांतीचा मुहूर्त नसतात. त्याच्यामुळे मग आपण काय करतो, आपल्या सवडीनुसार जेव्हा मुहूर्त असेल त्यावेळी वास्तुशांतीची आपण पूजा ठरवतो. त्यावेळेस तुम्ही गणेश पूजन आणि कलश पूजन करून गृहप्रवेश केला, पण वास्तुशांतीचं पूजन राहिलं होतं. मग नंतर काही दिवसापूर्वी तुमच्या मनात आलं की अरे आता आपण आपल्याला वेळ आहे, मुहूर्त आहे, तर आपण वास्तुशांतीची पूजा करायला हवी. मग गुरुजींना विचारलं की गुरुजी आम्हाला वास्तुशांतीचं मुहूर्त हवंय, आम्हाला वास्तुशांतीची पूजा करायची. पूजेला आज सकाळी जरी सुरुवात झाली असेल, पण ज्या दिवशी तुमच्या मनात विचार आला की आपल्याला वास्तुशांतीची पूजा करायची आहे, तर खऱ्या अर्थाने या पूजेला त्या दिवसापासून सुरुवात झालेली असते. ठीक आहे, आपण सर्व त्या तयारीला लागतो. मनाने, शारीरिक, आर्थिक सर्व रूपाने आपण त्याची तयारी सुरू करतो आणि भगवंताच्या आगमनाची आपण या ठिकाणी तयारी करत असतो. आज या ठिकाणी सर्व पूजा मांडली. सर्वप्रथम डोळ्यांना पाणी लावलं ते याच्यासाठी की भरपूर सर्वात जास्त पातक हे आपल्या दृष्टीच्या माध्यमातून होत असतात. काही वाईट गोष्टी आपण बघतो तर त्या, आणि हे भगवंताचं रूप आपल्याला चांगलं दिसावं, मनोहर दिसावं, यासाठी सर्वात पहिले आपली दृष्टी सुचिरभूत करून घेतो, डोळ्यांना पाणी लावतो आणि नंतर गुरुजींनी सांगितलं 3 पळ्या पाणी प्राशन करा. ते याच्यासाठी ओम केशवाय नमः, माधवाय नमः, नारायण नमः ह्या 3 भगवान विष्णूंचे नावं घेऊन 3 पळ्या पाणी प्राशन केलं. ते केल्याने वात, पित्त आणि कफ या 3 प्रकारचे शरीरात दोष असतात असं सांगितलेलं आहे, प्रकृती असतात. त्या कुठलाही दोष किमान पूजा होईपर्यंत तरी आपल्याला कुठलाही शारीरिक त्रास होणार नाही. आणि जे काही शारीरिक आपल्याला त्रास असेल तो पूजा होईपर्यंत आपल्याला होणार नाही. आणि नंतर सुचिरभूत तुम्ही झाले आपल्या मनाने आणि शरीराने, मग प्राणायाम करायला सांगितला. पूजेला बसण्यापूर्वी काही अंशी आपल्या मनात खूप विचार होता, यांना फोन करायचा, यांना बोलवायचं, यांना सांगायचं, ऑफिस मधलं हे काम आहे, यांना मेसेज करायचा आहे, रिपोर्ट द्यायचा आहे, या सर्व काही गोष्टी मनात होत्या. पण पूजेला बसल्यानंतर तुम्हाला स्वस्तिक तिलक केलं आणि प्राणायाम केलं, तर या 3 गोष्टी केल्यानंतर तुम्ही अनुभवलं असेल काही वेळासाठी तुम्ही सर्व काही विसरले आणि तुमचं मन इथे लक्ष एकाग्र झालं. का तर आपण आता कोरोनामध्ये बघितलं की ऑक्सिजनचं प्रमाण शरीरात कमी आहे, जास्त आहे, हे आता आपल्याला कोरोनामध्ये जास्त कळलं. पण पूर्वीच्या काही आपल्याला योग विद्या आपल्याला शिकवलेली आपल्या सनातन धर्मामध्ये. तर ध्यान धारणा केल्याने आणि योग केल्याने, योग आपण जेव्हा प्राणायाम करतो तेव्हा शरीरातली ऑक्सिजनचं प्रमाण वाढते आणि आपलं मन स्थिर राहते. आणि आपलं मन जेव्हा स्थिर राहते तेव्हा आपण चांगले निर्णय घेऊ शकतो. म्हणून मन स्थिर राहण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी आपण प्राणायाम केला आणि पुढच्या पूजेला सुरुवात केली. नंतर प्रधान संकल्प, शास्त्रात असं सांगितलेलं आहे कोणतीही पूजा ही संकल्पपूर्वक करावी. हे का करतोय, कशासाठी करतोय, कोणत्या हेतवे आम्ही करतोय हे संकल्प केला. मग त्याच्यासाठी काय केलं, तुमच्या नावाचा कोण करते आहे त्यांचं पूर्ण नाव घेतलं, कुठल्या गोत्रातले त्याचा गोत्राचा उच्चार केला, कुठे करत आहात इथला उच्चार केला, कधी, तिथी, वार, नक्षत्राचा आजचा उच्चार केला, कशासाठी करत आहोत. या सोसायटीचं नाव काय आपल्या, या सोसायटीच्या ठिकाणी आधी एखादं शेत असेल
ते शेत एखाद्याला विकायचं नसेल पण त्याला काही आर्थिक अडचण असल्यामुळे त्याने ते विकलं. त्या शेतामध्ये एखादं झाड असेल, त्या झाडावर एखाद्या पक्ष्याचं घरटं असेल, त्या घरट्यामध्ये त्याने पक्ष्यांना जन्म दिला असेल, अंडे दिले असतील, किंवा त्या जमिनीवरती एखादं वारुळ आहे, तिथे काही ज्या भूमीवरती राहणारे पक्षी हे आहेत, प्राणी आहेत, त्यांचं घर आहे. आपण त्यांचं घर तोडून आपल्या त्या भूमीवरती आपलं निर्माण केलेलं आहे, आपलं राहण्याचं. तर ते तुम्हाला हे माहिती नव्हतं. तुम्ही फक्त बिल्डरला सांगितलं काय हा आर्किटेक्ट प्लॅन हा आहे, चला मला चालेल, किती एरिया, कार्पेट एवढा आहे, हे आहे, आम्हाला हा रेट मान्य आहे, तुम्ही ते घेतलं. पण हा सर्वात दोष जो आहे, त्यांचं घर तोडून तुम्ही आपण आपलं घर निर्माण, तुम्हाला माहिती नव्हतं म्हणून त्या सांगितलं. येतो मधमाशांचं एखादं मोळ असेल त्या झाडांना, मग एवढ्या सगळ्यांचं घर तोडून आपण तिथे आपलं घर निर्माण केलं. तर तो दोष आपल्याला अजाणतेपणे लागू नये म्हणून या ठिकाणी पिपिलिका मशकादी, म्हणजे आपली संस्कृती इतकी महान आहे की एखादी माशी असेल, पिपिलिका मशकादी नाना प्राणी विध हिंसा, म्हणजे त्यांचे माशीच मारल्याचं सुद्धा पातक मला लागायला नको म्हणून आज या ठिकाणी आम्ही वास्तुशांतीचं पूजन करत आहोत. तर त्या निमित्ताने गणेश पूजन, कलश पूजन, शंख, घंटी, दीप, सूर्यनारायणाचं, वसुंधरेचं, मातृका म्हणजे आपल्या कुलस्वामिनीचं, वास्तुमंडल, शिखादी वास्तुमंडल देवता, या सुपाऱ्या नाहीयेत तर त्या देवता आहेत. आणि हे जे आहे हे तुमच्या घराचा समजा नकाशा आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणावरती त्या देवता स्थापित झालेल्या आहेत. आणि हे प्रधान देवता म्हणजे वास्तुमंडल, वास्तुदेवता. त्यानंतर आपल्या आयुष्यात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात त्याचे जे संकेत देतात ते नवग्रह. प्रत्येक ग्रहाकडून काही ना काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात, घेण्यासारख्या असतात. आणि ते दिल्यावरती आता सूर्याकडून तेज मिळालं तर मग आपल्याला उत्साह असतो कायम. सोम म्हणजे चंद्राकडून शीतलता मिळाली तर माणूस बोलण्यामध्ये एकदम नम्र असतो. बुध, मंगळ त्याकडे धाडस घेण्यासारखं असते. प्रत्येकाकडे धाडस नसते, मग ते धाडस कोण देतो तर मंगळ ग्रह देतो. बुध काय देतो, त्याला जातीचा वाणी सांगितले, बोलण्यात अतिशय हुशार. मग त्या हे वाकचातुर्याचं पाहिजे असेल तर बुधाची उपासना कर. म्हणजे प्रत्येक ग्रहाकडून काही ना काही गोष्टी घेण्यासाठी त्यांच्याकडे जे जे चांगलं आहे ते आपल्याला मिळावं आणि आपल्या आयुष्यात कल्याण व्हावं याच्यासाठी नवग्रहांची देखील आपण या ठिकाणी पूजा केली. गुरुचं आध्यात्मिक संसारिक याच्यामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर गुरुचं उपासना करावी. शुक्र जे भौतिक सुख सांगितलेले आहेत, चांगले एखादी व्यक्ती म्हणणारी सुंदर आहे दिसायला, स्त्री सुंदर आहे, त्यांचा शुक्र चांगला असतो. आपण ऍक्ट्रेस जे असतात, सिने अभिनेते, त्यांचा शुक्र चांगला असतो. पण तोच जर शुक्र जर बिघडला तर माणूस वाईट मार्गांमध्ये जातो. सुंदरता असून सुद्धा त्यांचं शनी, वैराग्य ज्याला म्हणतो मला काही नको, ध्यान धारणा करायची, देवाचं नामस्मरण, तर वैराग्य कोण देतो, शनी महाराज देतो. राहू काय देतो आपल्याला तर बाहुबल देतो. एखाद्याच्या बाहूमध्ये खूप बल असते तर त्याचा राहू चांगला असतो, म्हणजे त्याला सांगतात किती अपाट कामं कर तर राहू देतो. आणि केतू हा माणसाला एकाग्रता देतो. एखादा व्यक्ती चंचल असेल तर त्याचा केतू बिघडलेला असतो. म्हणून या नवग्रहांचा प्रत्येकांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून नवग्रहांची पूजा केली. आणि ज्या ठिकाणी होम हवन होणार आहे त्या ठिकाणी रुद्र देवताची, म्हणजे तो कलश नसून ते रुद्र देवता आहेत, ते महादेव आहेत, शंकर भगवान आहेत, सांब सदाशिव, पार्वती मातेसह आज आपल्या या ठिकाणी आपल्या परिवाराला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. तर त्या महादेवांचं देखील आपण पूजन केलं. या सर्व देवी देवतांची आपल्याला जमेल तशी आपण स्तुती केली, त्यांची प्रार्थना केली. आणि या ऋतूमध्ये जे पानं, फुलं, फळं, मिष्टान्न जे आपल्याकडे यथाशक्ती उपलब्ध आहेत तेच त्यांना अर्पण करण्याचा प्रयत्न केला. आपण काही नवीन निर्माण केलं नाही, हे जे काही आहे ते सर्व त्यांनी निर्माण केलंय. पण एवढंच कसं असते, एखादं लहान बाळ आहे आणि एखादी आई आहे तर ती आईनेच ते बनवलेलं असते, पण तेच लहान बाळ गेलं आणि आई मी तुला भरवतो माझ्या हातून का, त्या आईला आनंद वाटतो, त्या बाबांना आनंद वाटतो. मग आपण तेच करण्याचा इथे प्रयत्न केला, म्हणजे आशीर्वाद देतात आपल्याला. आपलं हे काहीच नाहीये, हे सर्व त्यांचंच आहे आणि त्यांच्याच चरणी आपण अर्पण करत आहोत. आता हवन करूया, 2 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि नंतर परत पूजा हवन सुरू करू. श्रेष्ठ चंदनां प्रति गृह्यतां नमोर्भव पुष्पमं समर्पयामि. गंधाक्षता सर्वोपचारार्थे गंध अक्षदा पुष्पमं समर्पयामि. माल्यादिनि सुगंधिनि माल्यात्किदिनि वे प्रभो मया पूजार्थ
पुष्पाणि प्रतिवेदं सेकमधिका पुन्नागजातविलसाल पुष्पे दिग्वप्रवाल तुलसीदल मालत्यामि पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद पूजवाद्य नाही तसं पण मग ते परत घेऊन ना त्यांना काढून द्या आणि मग परत लावून देते कारण तिथे परत प्रॉब्लेम रक्ष रक्षतु परमेश्वर रक्ष रक्षतु परमेश्वर अथ सूर्यना अथ अग्निनारायण देवता याच्यामध्ये ते बुडवायचं ती पळी आणि याच्यामध्ये हे करा तुम्ही हाताला वारते हात बांधायचा आहे का परत बांधायचं तर बांधून घ्या आता बांधून परत काही त्रास नको द्या तुम्ही पूजितो सुरासरे सर्वी नरस्तम्मे गणाधिपतेन्मा गणपते स्वाहा सिद्धर्दो पूजितो सुरासरे सर्वी नरस्तम्मे गणाधिपतेन्मा गणपते स्वाहा सिद्धर्दो पूजितो सुरासरे सर्वी नरस्तम्मे गणाधिपतेन्मा गणपते स्वाहा सिद्धर्दो पूजितो सुरासरे सर्वी नरस्तम्मे गणाधिपतेन्मा गणपते स्वाहा जपा कुसुम सकाशम काश्यपी महंतमोरी सर्व पापा नप्रणस्य दिवाकरु सूर्याय स्वाहा जपा कुसुम सकाशम काश्यपी महंतमोरी सर्व पापा नप्रणस्य दिवाकरु सूर्याय स्वाहा जपा कुसुम सकाशम काश्यपी महंतमोरी सर्व पापा नप्रणस्य दिवाकरु सूर्याय स्वाहा जपा कुसुम सकाशम काश्यपी महंतमोरी सर्व पापा नप्रणस्य दिवाकरु सूर्याय स्वाहा जपा कुसुम सकाशम काश्यपी महंतमोरी सर्व पापा नप्रणस्य दिवाकरु सूर्याय स्वाहा दधी शंख तुषारा शिरोदानवं संभवं नमामि शशिन सोम शंभुमुकुटभूषणं सोमाय दधीशं तुषाराभ्यं शिरोदानवं संभवं नमामि शशिन सोम शंभुमुकुटभूषणं सोमाय दधीशं तुषाराभ्यं शिरोदानवं संभवं नमामि शशिन सोम शंभुमुकुटभूषणं सोमाय दधीशं तुषाराभ्यं शिरोदानवं संभवं नमामि शशिन सोम शंभुमुकुटभूषणं सोमाय दधीशं तुषाराभ्यं शिरोदानवं संभवं नमामि शशिन सोम शंभुमुकुटभूषणं सोमाय आता हे संविधा प्रणाम्यं बुधाय स्वाहा प्रियंगुलिका श्यामं प्रतिना प्रतिबुधं सौम्य सौम्यं गुणभेदं बुधं प्रणमाम्यं बुधाय स्वाहा प्रियंगुलिका श्यामं रूपेण प्रतिबुधं सौम्य सौम्यं गुणभेदं बुधं प्रणमाम्यं स्वाहा प्रियंगुलिका श्यामं प्रतिना प्रतिबुधं सौम्य सौम्यं गुणभेदं बुधं प्रणमाम्यं स्वाहा प्रियंगुलिका श्यामं प्रतिनांजोरुगांजनं सदीवं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पति बृहस्पते स्वाहा देवानांजोरुगांजनं सदीवं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पति बृहस्पते स्वाहा देवानांजोरुगांजनं सदीवं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पति बृहस्पते स्वाहा देवानांजोरुगांजनं सदीवं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पति बृहस्पते स्वाहा हिमकुंद हिमकुंडमुडाला व्यंद्रज्ञानं परमं गुरु सर्वशास्त्र प्रवक्तार्गमं भार्गवं प्रणमाम्यं भार्गवे स्वाहा हिमकुंडमुडाला व्यंद्रज्ञानं परमं गुरु सर्वशास्त्र प्रवक्तार्गमं भार्गवं प्रणमाम्यं भार्गवे स्वाहा हिमकुंडमुडाला व्यंद्रज्ञानं परमं गुरु सर्वशास्त्र प्रवक्तार्गमं भार्गवं प्रणमाम्यं भार्गवे स्वाहा हिमकुंडमुडाला व्यंद्रज्ञानं परमं गुरु सर्वशास्त्र प्रवक्तार्गमं भार्गवं प्रणमाम्यं भार्गवे स्वाहा हिमकुंडमुडाला व्यंद्रज्ञानं परमं गुरु सर्वशास्त्र प्रवक्तार्गमं भार्गवं प्रणमाम्यं भार्गवे स्वाहा नीलांजन नमः लक्ष्मणे नमः श्रीधराय नमः वत्साय नमः ब्रह्मणे नमः वास्तुष्पदये नमः चरके नमः वास्तुशान्त्यस्य कर्मणः सांगतः सिद्ध्यर्थ इंद्रादि लोकपाल आदित्यादि सनवग्रह देवतः शिख्यादि वास्तुपीठ देवतः कृत्यर्थ क्षेत्रपाल सोडून सर्वोपचारार्थे गंधपुष्पम समर्पयामि ते उडीत दयावरती टाकून
शूलव्याल कपाल दुदुंबी धनुर्गंड चर्मवती वासा सितासुपुष्पवाहन कोपन सर्वप्रातोक्ता उज्ज्वचित्रोत्तमकोपिने यस्यात् क्षेत्रफलेन सहस्रनम सर्वदा इति आवाय पंचोपचार संपदि क्षेत्रपालयन् सर्वोपचारार्थे गन्धात् पुष्पं समर्पयामि हरिद्रा कुंकुमं समर्पयामि हाय दिवठून घेतो नैवेद्याते हे एषमाष्ट नैवेद्यम समर्पयामि थोडं पाणी पिऊ नैवेद्याते एषमाष्ट नैवेद्य पाणीयं समर्पयामि ओम प्राणायाम महा उत्तर पोषण करोद्वर्तनार्थ चंदनं मुखवासार्थे फुगी फलतांबूल सुवर्ण निष्क्रिय दक्षिणां समर्पयामि एक विडा ठेवून द्या त्याच्यावर एक पोळी पाणी वा एक फूल वा सर्वोपचारार्थे गंध अक्षता पुष्पमं समर्पयामि नानाविध फल नैवेद्य पाणीयं समर्पयामि ओम प्राणाय नमः ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णु स्मरणात् परिपूर्णतास्तु अस्तु श्री परिपूर्णतास्तु क्षेत्रपाल सांगा सपरिवार सायुधाय शशिकिका शाकिनी डाकिनी भूत प्रेत पिशाच यक्ष वेताल मारीच ब्रह्म राक्षस संहिताय अमुस दीपमाश विष्णु परिगुणित म्हणायचं भो क्षेत्रपाल इमबली भक्ष दिशः रक्ष मम सकुटुंबस्य सपरिवारस्य आयुकर्ताः क्षेमकर्ताः शान्तिकर्ताः तुष्टिकर्ताः पुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव अनेन बलिप्रदानेन क्षेत्रपाल प्रियतमामः तामनात सोडून द्या पण बलिगुणदाय घोराय घोर घोरतराय सर्वाय सर्वरूपाय रुद्ररूपाय नमः बली चलयित्वा टाकून बरोबर थोडं पुढे सरकवा बली घेऊन जायचं सोसायटीच्या बाहेर ठेवून द्या गेटच्या हे घेऊन जायचं हा नाही शिष्टपूर्त करून देतो फक्त पहिले समाधिकमपि न जातो संपूर्ण प्रचुरताय जातो शुद्धमत सकल कामादर्थ सदा मे सुष्टकृतिर्म सुष्टकृतिर्मः स्वाहा सर्व टाकून द्या एकाच वेळी टाकून द्या हो बसा नेत्रोत्स्पर्शा शिख्याली देवता सर्वविधमस्ते भगवान वैष्णव सर्वदेवमय सर्वदेवता मुखजात वेदस्नु बालभूषण उदरभवा सुकृत भानरण्य सप्ताजीवानो जनन पाव्य के वावे तुभ्यमिमा सर्व कर्म प्रभु निपुणा पर्जन्याय नमः शिरसे नमः ओम प्रार्थना कर अग्नीच्या ज्वालांकडे बघा ओच्च मे स्वरच्च मे यज्ञोपचात मे नमस्यं यज्ञे न्यूनं समस्तेन उपयन्ति रिक्त्यं तस्मै नमः अग्ने नमः ओम स्वस्ति श्रद्धा मे धेयशां प्रज्ञा बुद्धि श्रियं बलम् आयुष्यं तेज आरोग्यं देहि मे हव्यवाहनं देहि मे हव्यवाहनं देहि मे हव्यवाहनं प्रमादा कृत्वा कर्म प्रच्यत वेदात्परेषु यत्तेन स्मरणादेवं तस्म विष्णु संपूर्णस्यां दितिः हे बघा आपण शेकोटी कसं करतो दोन्ही हात असे अग्नीकडे करायचे आणि ती जे अग्नीचं हे आपल्या ऊर्जा आपल्या इथं मस्तकापासून पायापर्यंत फिरून घ्या ओम संपूर्णस्यां दितिः श्रुतिः प्रायश्चित्तात्यने शेषानिं तपं कर्मात्मकानि वै यानि तेषां शेषाणां कृष्णानुस्मरणं परमं कृष्णं 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 गोपालकृष्णम् अनेन मया कृत्वदेनं देशकालादि अनुसारेण कृत्वा वास्तुशान्ति होम हवनाख्येनं कर्मणा भगवान अग्निनारायण स्वरूपिणी परमेश्वर प्रियतान् नमः दोन पळ्या तांबणात पाणी सोडून द्या
दोन्ही पात्रांना नैवेद्याच्या नैवेद्यार्थे महानैवेद्य पाणीयं पूर्ण ब्रह्मणे नमः विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णु स्मरणात परिपूर्णतास्तु अस्तु श्री परिपूर्णतास्तु पुनश्च ताम्नात 2 पळ्या पाणी जोडावं अस्तवर्जाल्यं समर्पयामि मुखवर्जाल्यं समर्पयामि करोद्वर्तनार्थे चंदनं प्रतिगृह्यतान् मम प्रार्थनापूर्वक नमस्कुरुवे तथा च आदित्यादि नवग्रह देवतः उत्तराधनं करिष्ये पाणी तांबण्यात सोडून द्या आवाहित देवताभ्यो सर्वोपचारार्थे गंधाक्ष पुष्पं समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पं हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यमं समर्पयामि स्थापित धूप दीपं समर्पयामि पूजा करताना जाणते अजाणतेपणे आपल्या हातून काही चूक भूल झाली असेल भगवंताची क्षमायाचना मागायची अशीच सेवा सदैव आमच्या हातून घडू द्या अशी प्रार्थना करा असाच अखंड कृपा आशीर्वाद आम्हा सर्व परिवार सदस्यांवर सदैव राहू द्या अशी प्रार्थना करा आपली काही इच्छा काही मनोरथ असेल ते भगवंतांना सांगायचं आणि या नूतन वास्तूमध्ये सुख समृद्धी आयु सुस्वस्थ आयु आरोग्य ऐश्वर्य स्थिर लक्ष्मी आणि सर्वात महत्वाचं मनशांती आम्हा दोघांना लाभू द्या परिवार सदस्यांना लाभू द्या अशी भगवंताला मनोमन चरणी प्रार्थना करायची आणि ते अक्षता आणि फुलं अर्पण करावी अनेन कृत पूजन शिशित्यादी दोन फुलं पूजन करते नाही का आदित्य समोर सर्व देवांना नमस्कार करा इथून कुलस्वामींच्या दर्शनाला जातात का वर्षातून जातात हाताला लावतो तुम्ही त्यांच्या अन्यराजणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर मन रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामाश्च देहि मे सर्वकामाश्च देहि मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर आपल्या कपाळी घ्या रक्ष परमेश्वर धनं धान्यं बहुपुत्रला त्यांच्या कपाळी लावा तथा संवत्सरं दीर्घमारस्तु श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती त्रिगुणात्मिका त्यांची ओटी द्या त्रिगुणात्मिका कुलस्वामिनी राजेराजेश्वरी जगदंबा देवता कुलस्वामिनी देवता खंडित कृपाशीर्वादेन परिपूर्णतास्तु अस्तु श्री परिपूर्णतास्तु सर्व इच्छित मनोकामना शीघ्र परिपूर्णतास्तु प्रार्थना पूर्वक नमस्करोमि नमो भगवते वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः प्रभु विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णु स्मरणात् परिपूर्णास्तु अस्तु स्त्री परिपूर्णास्तु आपल्या घरी पूजा अर्चा झाली हे शास्त्रात असं सांगितलंय की ते सर्व झाल्यानंतर भगवंतासमोर गायन वादन भजन नृत्य आणि नामस्मरण करावं असं शास्त्रात सांगितलंय काही गोष्टी कलियुगामध्ये शक्य आहे काही गोष्टी शक्य नाहीये तरी पण आता आपण सर्वजण जमलेलो आहोत इथे गणपतीची देवीची वास्तुदेवतेची नवग्रहांची रुद्रदेवतेची जरी पूजा केली तरी ही सर्व शेवटच सर्व पूजा जाऊन भगवान विष्णूंच्या चरणी जात असते
तर आपण ही पूजा करताना जाणते अजाणतेपणे काही चूक भूल झाली असेल त्याची क्षमायाचना मागूया आणि 2 मिनिटं भगवान विष्णूंचं म्हणजे गोपाल कृष्णांचं स्मरण करूया आणि ही पूजा स्वीकारा अशी त्यांना मनोमन प्रार्थना करून त्यांचा जयघोष करूया. माझ्या मागे सर्वजण जो मोठ्या आवाजात म्हणतील, गोविंद राधे गोविंद, 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 हो गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, हो गोविंद राधे गोविंद, 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 हो गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, हो गोविंद राधे गोविंद, राधे 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 गोविंद, गोविंद राधे गोविंद, हो गोविंद राधे गोविंद, 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 हो गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, हो गोविंद राधे गोविंद. हरे कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. पूजा झाल्यानंतर हा दिवस संस्मरणीय असतो. तर पूजेला बसणाऱ्या दाम्पत्यांनी आजच्या दिवशी काहीतरी नवीन संकल्प करावा असं शास्त्रात सांगितलेलं नाही, पण ही माझी इच्छा असते, गुरुजींची इच्छा असते की हा दिवस आठवणीतला असतो. तर आपल्या आयुष्यामध्ये इथून पुढे काहीतरी बदल करावा. तर 2 मिनिटं रोज भगवंतासाठी आणि आपल्या ध्यान धारण्यासाठी माणसाने द्यावे या व्यस्त शेड्यूल मधून. तर काहीतरी आजपासून चांगला संकल्प करा. देव आहेत, अग्निदेव आहेत आणि ब्राह्मण देव आहेत, तर यांच्या साक्षीने काहीतरी नवीन संकल्प, काहीतरी नवीन सुरुवात करा. आणि ती अशी असावी की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. 1 मिनिटाचं का असे ना, पण तो नित्य नियम असावा. लेडीजच्या ह्याच्यामध्ये अडचण येऊ शकते, पण आपल्या ह्याच्यामध्ये ती यायला नको. खूपच जास्त प्रकृती ठीक नाही, प्रवासात जात आहेत येत आहेत, अशा वेळेस अपवाद तर ठीक आहे, सूतक आहे, सोयर आहे, अशा ह्याच्यात अपवाद ठीक आहे, पण तो नित्य नियम कायम असावा. तर काय करणार तुम्ही, सांगणार का मी मदत करू तुम्हाला? आता गृहप्रवेशाच्या वेळेस मी नाही आता नव्हतो, पण 2 गोष्टींचं पालन स्त्रीने करावं, प्रयत्न तरी करावा की सकाळी उठल्यानंतर 100 कामं सोडून द्यावे आणि सर्वात पहिले स्नान करावं आणि स्नान झाल्यानंतरच शेगडी सुरू करावी, त्याच्या आधी करायची नाही. का बेडटी देतात का घेता? तर प्रयत्न करावा. मी हे सांगतोय चांगल्या हिताचं असते. कुठलंही शास्त्र जे आहे ते मनुष्याच्या हिताच्या गोष्टी सांगते, त्याच्यातून आपलं हित असते. दुसरी गोष्ट अशी की सचिनजींबरोबर कधी चकमक झालेली आहे तर रागामध्ये कधी स्वयंपाक बनवू नका. मग काय करायचं, झोमॅटो स्विगीवरून ऑनलाईन मागून घ्या, पण रागामध्ये स्वयंपाक बनवू नका. नाही बनवला चालेल, पण घरातल्या गृहिणीने भगवंताचं नामस्मरण करत अन्नपदार्थ शिजवावे, बनवावे. ते केल्याने सात्विक भाव त्या अन्नपदार्थांमध्ये उतरतो आणि ते खाणाऱ्यांचं सर्वांचं आयुर आरोग्य चांगलं राहते आणि त्याने सात्विक भाव त्यांच्यात पण येतो, वाईट विचार येत नाही. रागात जर तुम्ही स्वयंपाक बनवला तर तो खाणारे आणि घरातले सर्व रागराग करतात. तर मग या साध्या 2 विना खर्चिक गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे. 1 रुपया त्याला खर्च नाहीये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, रोज सकाळी उठल्यानंतर सचिनजी की स्नान झाल्यावरती देवाजवळ दिवा अगरबत्ती लावा. गोपाल कृष्णांचं ओम नमो भगवते वासुदेवाय हा किमान 21 वेळा याचा जप करा. तुळशी पत्र 2 अर्पण करायचे गोपाल कृष्णांना आणि मग घरातून निघणार. किती वेळ लागेल या गोष्टीला?
10 मिनिटं पण नाही, 2 मिनिटात होईल, 2 मिनिटात. पण नित्य नियम असावा. ठीक आहे, एखाद दिवस निवांत आहात, वेळ आहे, सुट्टी आहे, अशा वेळेस 108 माळ जप केला तर उत्तम आहे. पण भगवंताचं नामस्मरण इथून पुढे दोघं सुरू करणार असं तुम्ही सांगा. बरोबर आहे. तुम्ही रोज तुळशीला जल अर्पण करणार, गोविंद राधे गोविंदचा जप करणार 21 वेळा करणार. अडचण असेल त्यावेळेस अपवाद ठीक आहे, पण रोज स्नान झाल्यानंतर हे 2 कामं करायचे. ठीक आहे. भगवंत चरणी ठीक आहे. तीर्थ द्या अकाल नित्य वैष्णवपादुकं तीर्थे अकाल मृत्युवर्णं सर्वव्याधि विनाशनं विष्णु गणेशपादकौ तीर्थो जटधार्यम्य नैवेद्यार्थमिष्टान्न नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा, ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम दानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्ण ब्रह्मणे नमः. विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमो. विष्णुस्मरणात् परिपूर्णात् नारळ दिलाय, फक्त परिवारातल्या सदस्यांनी खायचं. तांदूळच्या डब्यात टाका. घरात मांसाहार करायचा नाही 1.25 महिना. ठीक आहे. आणि नाहीतर मग त्या तांदूळाची खीर बनवून खाऊन टाकायची. आणि फळ पण तुम्ही दोघांनीच खायचं. नाणं जे आहे ते तुमच्या तिजोरीत बरकत म्हणून कायम ठेवायचं. ठीक आहे. काही शंका? आपसातील प्रेम वृद्धिंगत व्हावं असं वाटत असेल, आपल्यातील प्रेम वाढावं. ठीक आहे. लग्नाला किती वर्ष? 6 वर्ष होत आले ना. मग ते तेव्हा सारखं लग्न झाल्यानंतर पुढच्या 2 महिन्यात कसं प्रेम होतो जाते. हे करू का ते करू, ते करू का हे करू. तर ते तसंच कायम पुढे असावं असं जर दोघांना वाटत असेल तर दोघांनी छानपैकी नाव घ्यावं. नाव घेणं सरळ म्हणतं नाव घ्या, नाव घ्या. पण नाव का घ्यावं त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. तर हे वाटत असेल, सचिनजींचं सौंवर प्रेम असेल, सौंचं श्रींवर प्रेम असेल तर नाव घेऊन मग उठतील. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल, ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल. शीतलचं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल. वा, स्पेशलच आहे एकदम. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, सचिन रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. वा वा वा. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, गुरुजींचा आशीर्वाद घ्या, उठू शकतो. गीताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता, मी सोसायटीमधून 7 बायकांना बोलवलं होतं आणि त्यांची ब्लाऊज पीसने ओटी भरली होती. आणि त्यानंतर आमच्या घरातून 2 जणी लेडीज होत्या, सो त्यांच्या ओट्या, अशा टोटल 9 जणांची मी ब्लाऊज पीसने नॉर्मली ओटी भरली. बिकॉज त्या दिवशी ओटी भरणं, बायकांना हळदी कुंकू लावणं चांगलं असतं. सो मला तसं आमच्या गुरुजींनी सांगितलं होतं आणि मी केलं होतं. मला वाटतं की ह्यांना आपलं जे आहेत सोसायटीमध्ये त्यांना सगळ्यांना बोलवावं, ज्या ओळखीचे आहेत मिनिमम लोक, त्यांना मी बोलवलं होतं आणि त्यांचे मी अशा ओट्या भरल्या होत्या ब्लाऊज पीसने. आणि आमच्याकडे ब्लाऊज ओटी कशी भरायची असते ते मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच, म्हणजे आता ह्या व्हिडिओमध्ये दिसेलच की मी कशी ओटी भरते ते. आणि ते वहिनी आहे ती माझी ओटी भरते आणि माहेरची ओटी असते म्हणून मग ती घेऊन आली होती. मला साडी आणि ह्यांना पण ड्रेस वगैरे काय काय आणलं होतं त्यांनी. आणि ते दादा त्यांना पोशाख देतो आहे आणि मला साडी दिली होती ओटीमध्ये. आणि ते माझी ओटी भरण्यात आली आणि ते दादाची मस्ती सुरू आहे. आणि ते भाचा आहे मागे जो काहीतरी कमेंट पास करतोय आणि त्याला म्हटलं आम्ही पाया पण म्हणून. फ्रेंड्स, तुम्ही इथे आता बघू शकता माझी फ्रेंड आणि तिची पण मी ओटी भरली आणि वहिनी पण आले होते, सो तिची पण मी ओटी भरली. त्या 7 जणी आणि ह्या 2 जणी, अशा टोटल 9 जणींची मी ओटी भरली. आणि तुम्ही इथे पाहू शकता की छान प्रकारे पूर्ण पूजेची मांडणी इथे दाखवत आहे.
फर्स्ट आहे पुण्यावाचन मंडलम, म्हणजे इथे गणपतीची पूजा मांडण्यात आली आहे फर्स्ट इकडे. सेकंड आहे मातृका मंडलम, तिथे देवीची पूजा मांडण्यात आलेली आहे. आणि मिडलला तुम्ही मूर्ती पण पाहताय, कुलस्वामिनीची मूर्ती मांडली आहे गुरुजींनी. थर्ड आहे वास्तुमंडलम, जिथे वास्तुदेवतांची पूजा केलेली आहे. चौथं आहे नवग्रह मंडलम, तिथे नवग्रहांची पूजा मांडण्यात आली. आणि पाचवं जे आहे आणि तिकडून जे पहिलं आहे तिथे रुद्रमंडलम, म्हणजे शंकराची पूजा मांडण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारे ही पूजा गुरुजींनी छान मांडलेली आहे आणि मला प्रचंड आवडली, आमच्या फॅमिलीला सगळ्यांना आवडली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे पूजेची माहिती समजावून सांगण्याची जी पद्धत आहे ती फार आवडली, कारण खूप छान प्रकारे आम्हाला पूजेची माहिती त्यांनी समजावून सांगितली, नवग्रहांची माहिती सांगितली, म्हणजे कशासाठी करायची वगैरे सगळं डिटेलमध्ये सांगितलं. मी आत्तापर्यंत असं बघितलंच नव्हतं. सो मला फार आवडली ही पूजा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल फ्रेंड्स तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, बिकॉज मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेन तर तुम्हाला तो नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि मी ते चेतन जोशी गुरुजी आहेत त्यांचा नंबर मी शेअर केलेला आहे आणि हे पण त्यांच्या परमिशनने मी शेअर केलेलं आहे. सो तुम्हाला त्यांच्याकडून जर पूजा कोणत्या प्रकारची करून घ्यायची असेल तर तुम्ही नक्की करून घेऊ शकता. आणि त्यांना आता रिसेंटली छान एक वास्तुशास्त्रामध्ये डिग्रीसुद्धा भेटलेली आहे. खूप असं म्हणजे नॉलेजेबल पर्सन आहेत ते. आणि छान पूजा केली, आम्हाला सगळ्यांना आवडली.